बाळू हे पहिली ओव्हर टाकण्यासाठी आलेले संघाची धुरा त्यांच्या हातात दिलेली आहे. बघूया ते आपल्या संघासाठी काय करतात. आणि पुण्या संघाचे संजय आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते पंकज. बघूया ते पण आपल्या संघासाठी काय करतात. आत्ता तुम्ही बघितलं की जवळजवळ 90 स्कोअर केला होता बेलापूर संघाच्या अगेन्स्ट पण. आणि पवन यांनी मारलेली हाफ सेंचुरी. काय बोलतोय अरे कुठे बसलाय. आणि पहिलाच बॉल मारण्याच्या प्रयत्नात संजय हे बीट झालेले आहेत. आणि हा बॉल डॉट झालेला आहे. भरपूर स्कोर केला दुसरा बॉल टाकण्यासाठी येत आहेत बाळू. आणि एक रन. अंपायर वीरेंद्र यांचा इशारा की लेग पाहायचा. एक रन नाही. एल बी आहे. डॉट आहे डॉट. आणि हा एक रन बॅटेड. आणि संजय यांनी बॉल मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो बॅटची कळा घेऊन किपरच्या बाजूला जाऊन किपरने ती पकडलेली आहे. परंतु एक रन मिळाली आहे. आणि हा लेगला मारलेला फटका आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अशा प्रकारे 2 रन केलेले आहेत. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 3 बॉल 3. आणि ऑफ साईडला तटवलेला हा फटका स्लो मोशनमध्ये आलेला फटका होता. आणि बघूया ऑफ साईडला फिल्डर काय करतो ते. आणि 2 रन पूर्ण केलेली आहेत. अशा प्रकारे संघाची धावून 3 काढलेले आहेत रन. आणि खरंच म्हणजे 50+ असून सुद्धा हे त्यांचं रनिंग बिटवीन द विकेट पाहण्यासारखं आहे. आणि परत त्यांनी ऑफ साईडला तटवलेलं आहे. सुंदर बॉलिंग टाकलेली आहे. आणि अशा प्रकारे डिक्लेअर झोनमध्ये गेलेलं आहे. आणि पंकज आणि 1 डी. अंपायर वीरेंद्र यांचा इशारा आहे की 1 डी. अशा प्रकारे 5 बॉल झालेले आहेत. 5 ना. आणि संघाची धावसंख्या आहे 7. एक रन. आणि अशा प्रकारे पहिली ओव्हर समाप्त झालेली आहे. सिनियर सिटीजन क्रिकेट संघ कुर्ला यांची पहिली ओव्हर समाप्त झाल्याने या पहिल्या ओव्हरमध्ये टोटल धावसंख्या झालेली 8. बॉलर अतुल. आणि सिनियर सिटीजन क्रिकेट संघ दुसरे षटक टाकण्यासाठी अतुल येत आहेत. आणि त्याचा सामना करत आहेत संजय की पंकज आहे. पंकज. तुम्ही किती वाजता जाणार आहे. 4:30.
आज हे मॅच बघण्यासाठी सकाळपासून इथं मेहनत घेणारे आमचे 30+चे कॅप्टन आदरणीय भूषण पाटील हे पण या इथं हजर आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सामन्याचं दुसरं षटक टाकण्यासाठी आणि पहिला बॉल टाकण्यासाठी आलेले आहेत ते. आईला जबरदस्त बिल्डिंग आणि मला तर वाटतं अशीच बिल्डिंग त्यांनी केली तर संघासाठी मोलाची त्यांना साथ मिळेल जिंकण्यासाठी. आणि सुंदर चौकार अशा प्रकारे पहिला बॉल त्यांनी डॉट केला, एक धाव घेतली, परंतु दुसऱ्या याच्यात त्यांनी चौकार मारलेला आहे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13. पुष्पगुच्छ नाही आणले, त्यांना आणायला लागते. सुंदर तटवलेला फटका हा, परंतु एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण आणि संघाची धावसंख्या दे 14. सुंदर बॉल, परंतु अंपायरचा इशारा, वनडी डिक्लेअर झोनमध्ये गेल्यामुळे किपर यांच्या हातातून निसटलेला हा बॉल पाठीमागच्या साईडला जाऊन त्यांना वनडी डिक्लेअर केलेली आहे. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली ती 15. किती? 15 ना? 15. आणि सुंदर ऑफ साईडला मारलेला, बघूया हा चौकार जातोय की नाही. आणि अंपायरचा इशारा, चौकार. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 19 आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया हा आपला स्वतःच्या वैयक्तिक ओव्हरमधला शेवटचा चेंडू टाकतायत. आणि सुंदर तटवलेला फटका, परंतु अंपायरचा इशारा, चौकार. अरे काय आलं? लाईनवर पडलाय. मग लाईनवर पडलाय ना. बॉल दिसतो. आणि अंपायरचा इशारा, चौकार. पंकज पुणे 11 पुणे. फोर, चौकार. आता कोण आहे? बोरवली बाईज मुंबई बाईंदर. किती आले? 2 बाउंड्री. किती आले टोटल? अशा प्रकारे दुसऱ्या ओव्हर संपल्यानंतर संघाची धावसंख्या आहे ती
23. बॉलर कोण आहे? वीरू. आणि तिसरं षटक घेऊन आले ते वीरू. आणि वीरू वीरू याने टाकलेला सुंदर बॉल, बॅट्समनला काही तो कळलेला नाही. तर हा यॉर्कर पद्धतीचा ऑफ साईडला टाकलेला यॉर्कर आहे, पण त्यामुळे त्यांना काही समजलं नाही. आणि हा निर्धाव चेंडू. बघूया वीरू हे आपल्या संघासाठी काय करतात. आणि पूर्ण ताकद लावून पंकज यांनी मारलेला हा षटकार, सुंदर षटकार मारलेला आहे. संजय यांनी मारलेला हा षटकार आहे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली ती 29. पहिला चेंडू सुंदररित्या त्यांनी टाकलेला होता, परंतु दुसरा बॉल मला तर वाटतं त्याच्या हातातून निसटला आणि त्याचा फायदा घेत संजय यांनी षटकार मारलेला आहे. अंपायर मग कोणाकडे आहेत बॉल? तिथेच असेल कौस्तुभ, तिथेच बोलाय सर्व. पाटील ना, राजू पाटील. अशा प्रकारे पुण्या संघाची पहिलीच जोडी संजय आणि पंकज यांनी जवळजवळ तिसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल ना, तिसरी ओव्हरचा दुसरा बॉल. 29 धावसंख्या झालेली आहे आणि आपल्या संघासाठी सुंदर अशी सुरुवात केलेली आहे. बघूया. आणि हा सुंदर पटका कव्हर ड्राईव्हला मारलेला हा सुंदर फटका. 4 रन. अंपायर वीरेंद्र यांच्याकडून इशारा की 4 रन आहे, चौकार. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली ती 33. 2 ओव्हर आणि 3 बॉल झालेले आहेत आणि सुंदर चौकार. बघूया. अशा प्रकारे धावून काढलेली 2 रन. संघाची धावसंख्या आहे ती 35. 4 बॉल झालेले आहेत आणि 2 बॉल टाकण्याचे बाकी आहेत. कुठलं याचं नाव काय? वीरू. सुंदर बॉल. डॉट बॉल. काही रन न येता धावसंख्या स्थिरावलेली आहे आणि 35 या संख्येत खेळतोय संजय आणि पंकज. ह्या ओव्हरमधला तिसऱ्या ओव्हरचा लास्ट बॉल आणि परत बॉल त्यांनी सुंदर बॉल टाकून त्यांना तटवलेले आहे आणि दोन्ही बॉल डॉट काढले. पहिले 2 बॉलमध्ये त्यांनी 2 चौकार दिले, परंतु आता दोन्ही बॉल त्यांनी सुंदररित्या टाकून बॅट्समनला मारून दिलेले नाहीत. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 35 या आकड्यावर स्थिरावलेली आहे. परंतु सिनियर सिटीजन क्रिकेट संघ आतापर्यंत एकही फलंदाज बाद करू शकले नाहीत. पहिलीच जोडी खेळत आहे.
अरे संजय काय सांगत नाही कोण काय मी आम्ही मीटिंगला होतो सोसायटीची मीटिंगला होतो या बेलापूरकर एरियाची काय मारत होती. अशा प्रकारे बॉलर कोण प्रभाकर. तर कुर्ला सिटीजन यांच्यातर्फे प्रभाकर हा संघाचे चौथे षटक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलेत. आता नॉन स्ट्राईकला कोण आहे? पंकज आहे. आता नॉन स्ट्राईकला खेळले ते पंकज. बघूया पहिला बॉल पूर्ण ताकदीनिशी मारलेला आणि जबरदस्त फिल्डिंग मध्ये आपला पायाच्या याच्या म्हणून त्यांनी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली. 2 रन वाचवून फक्त 2 ह्या रणसंख्येवर 2 रन देऊन त्यांना सॅटिस्फाईड केलेले आहे. संघाची धावसंख्या आहे 37 आणि अंपायरचा इशारा आहे चौकार. टोटल रणसंख्या 41. संघाची रणसंख्या आहे. चौथ्या ओव्हरमध्ये दुसरा बॉल टाकताना संघाची संख्या चौकार मारून झालेली आहे 41. एकच रन घेऊन थांबलेले आहेत आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 42. चांगली फिल्डिंग म्हणता येईल आणि जबरदस्त बॉल आणि त्रिफळाची झालेले आहेत ते संजय आणि 42 रनचे पार्टनरशिप करून संजय हे आउट झालेले आहेत. त्यांचे वैयक्तिक स्कोर 23. आपल्या संघासाठी त्यांनी 23 रणसंख्या करून आपल्या संघाला मजबूत केलेलं आहे आणि ते आउट झालेले त्रिफळाचीत आउट केलेलं आहे. खूप सुंदर बॅटिंग केलेली आहे त्यांनी. बॅट्समन नवीन बॅट्समन आले ते राहुल. बघूया राहुल हे आपल्या संघासाठी काय करतात ते. पहिली जोडी होती 45 रनांची भागीदारी करून पंकज हे आउट झालेले आहेत. आता राहुल हे आलेले आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि ह्या चौथ्या ओव्हरमधला मला तो वाटतं 5वा बॉल असेल आणि पूर्ण मारण्याचा प्रयत्न आणि LB आणि अंपायर वीरेंद्र यांनी पहिल्याच बॉलमध्ये आउट झालेले आहेत आणि वीरेंद्र हे LB आउट होऊन परत येत आहेत. आपल्या संघासाठी पाहिजे तशी त्यांनी रणसंख्या न करता पॅव्हलियनच्या बाहेर येत आहेत आणि अशा प्रकारे झिरोवर पहिला विकेट. आणि आता प्रभाकर यांची आता हॅट्रिक बघूया. आणि आता नवीन बॅट्समन आहेत ते किशोर. पुणे 11 तर्फे आलेले ते किशोर. बघूया हा हॅट्रिकचा लास्ट बॉल असेल मला तर वाटतं यांचा. चौथ्या ओव्हरमधला लास्ट बॉल हॅट्रिकसाठी. बघूया हे काय करतात ते. आणि शेवटच्या बॉलमध्ये 1 रन घेतलेला आहे. अशा प्रकारे रणसंख्या झालेली ती 43.
2 विकेट 43. किती झाले? 43 ना रे? 43. 2 डॉट झाले ना बॉल. आणि ही 4थी ओव्हर संपलेली आहे. 4थी ओव्हर संपताना संघाची रणसंख्या आहे ती 43. आणि आता सिनियर सिटीजन कोल्हा संघातर्फे प्रेम ही संघाचे 5वे षटक आणि स्वतःचे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहे. बघूया. राहुल आहे ना? नाही. आता स्ट्राईकला आहे ते किशोर. बघूया 6 बॉलमध्ये आपल्या संघासाठी ते काय करता येते, किती रणसंख्या जमत आहेत. काय म्हणतो? 652 गाडी लावली आपल्या पार्किंगच्या समोर एकदम. 652 कुठली? हां ते व्हॅन आहे ना ती? वॅगनर आहे. एक मिनिट. MH03 6652 कोणाची गाडी असेल तर ती समोरच ठेवलेली, ती काढावी. का तर बऱ्याच लोकांच्या गाड्या पुढे अडकलेल्या आहेत. सामना करतील राहुल. सुंदर किशोर आणि सुंदर फिल्डिंग. अशा प्रकारे एकावरच समाधान मानायला लागलेलं आहे. 1 रन घेऊन राहुल हे नॉन स्ट्राईकला आलेत आणि किशोर राहुल आउट झाला. हॅलो, अंपायर बरोबर काही बोलू नये. काय माहिती नाही. अच्छा 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 अच्छा. चालू कर. आला. येतात. राजू पाटील. हॅलो, काय बॉलरला मस्त येत नाहीत. ओके. या कसं तरी आता केलं तुम्ही, नव्हतं बनवलं. आवाज येऊ द्या आता. हो, हा जेवण आलं. काय झालं साहेब? शेड्यूल कट केलाय. पाठच्याकडे फाईन लेग मध्ये डिक्लेअर जातोय जोडमध्ये. 1 धावेने वाढ होते. संघाची धावसंख्या फलकावर लागली ती आता
45 धावा इथं झालेल्या आहेत. गोलंदाजसाठी सज्ज होते गोलंदाज झेंडे. प्रेम फास्टिंग मारा करतो. प्रेम पंचांना पार करून फास्टिंग मारा करणार. कट केलाय. चेंडू पॅड होतोय. अपील होतोय. चेंडू जातोय गलीच्या दिशेने म्हणून 1 धाव मिळते. पुणेकरांची चांगली खंगरी आहे, पण आता कव्हर पडला क्षेत्ररक्षक आहे तो कोल्हा संघाचा. 1 धाव सहज काढतोय. 1 धावेने धावसंख्या फरकावर लागली. ती आता एकच वाट नाही. 46 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज स्ट्राईकला फलंदाज आपली चांगली कामगिरी करतो. फुलटॉस चेंडू केला. चेंडू मिड विकेटला शतक डिरेक्शन जातोय आणि पंचाशेरा हा 9 बॉल आले तिकडून. ह्या 9 दिलाय डिग्रेन झोन. 2 धावा मिळतील डिग्रेन झोनमध्ये. ह्या 2 धावा 9ची आणि 1 आगाव धाव म्हणजे बॅटमॅन कोण आहे स्ट्राईकला अननोन स्ट्रायकरला किशोर आणि पंकज अशी जोडी. या सीमारेषा लक्षात या दिवारा लागला तर 1 डिक्लेरेशन झोनमध्ये 1 धाव होईल लक्षात ठेवायचा आहे. ही सरळ फाईन लेग पासून गलीपर्यंत जी दिवाल आहे त्याला लागलं फेन्सिंगला तर 1 धाव डिक्लेरेशन झोन आहे. आता ह्या 1 धाव धावसंख्या झाली ती 48 धावा आलेल्या आहेत. 2 धावा आलेल्या आहेत. 48 धावा आलेल्या आहेत. बघा किशोर स्ट्राईक एंडला आहे. फास्टिंग मारा करतोय. पंचांना पार करून घेतला. हुसली मारण्याचा प्रयत्न. चेंडू कट केलाय पॉवर पॉईंटला. क्षेत्ररक्षक चेंडू कट करतो. 1 धाव प्रयत्न. पुणेकरमध्ये धावताना दिसतात जबरदस्त. या 2 धावरांनी मिळते चांगल्या दोघांमध्ये चांगला कॉम्बिनेशन आहे. तर तालमेल धावसंख्या 50 धावा झाल्यात पुणे संघाच्या. पुणे 50 धावा केलेत. हे पंकजनी एका धावामध्ये 110 धावा खेळतो. तो पंकज नॉटआउट राहिलेला प्लेअर फुल्या संघामध्ये जो रसायनी संघाचा प्लेअर आहे पंकज. त्यांनी याचमध्ये 100 धावा मारलेले आहेत. कट केला. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. 1 धाव मिळते. शतशांत चेंडू मात्र मिस होतो म्हणून बीट होते. कॉलिंग बरोबर नाही आहे. आणि ह्या 4 धावा 4 धावांनी धावसंख्या फरकावर लागले. 64 झाली ना 54 अरे काय मला दिसत नाही ना. 54 धावा झालेल्या आहेत. 54 धावा आलेल्या आहेत. पुणे संघ पहिला इथं खेळला का माहीत नाही, पण पहिलाच मी बेलापूर ह्या ग्राउंडमध्ये वर्षामध्ये 54 धावसंख्या झालेली आहे. फास्टिंग मारा. आता हलवर चेंडू मध्ये समजायचा एस्ट्रिशा चेंडू आता विसरतो आणि आता हा गडी पंजर की बाद होणार स्वरूपात. षटकाची हा 54 धाव झाले आहेत आणि 5 षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या झाली ती 54. पंचावन्न विन आहे. 3 गडी तंबूत पडले पुणे संघाचे. 55 धावा लागतील. यानंतर उन्हाळा सामना आहे तो आगरी कोळी भाईंदर विपक्ष बोरोली बॉईज मुंबई आणि आगरी कोळी भाईंदर संघ नाईक नांदेड याचा आहे. कुठलाही वेळ जाय करू नका. दोन्ही आणि मान्यवर इथं आलेले आहेत. मध्ये हरीश कोळीला विनंती आहे. कांत्या कोळी नाव सांगायचं. राजू पाटील यांना हरीश कोळीला विनंती आहे. त्यांना सन्मान करायचा आहे राजू पाटीलांचा. राजू पाटील मान्यवर राजू पाटील यांचा सत्कार होईल. हरीश पाटील आमचे संयोजक आहेत. बेलापूर 50+ संयोजक आणि त्यांचे सर्व कार्यशील राजू पाटील यांचा सन्मान करतील. हरीश कोळी सर या 50+ कार्यसम्राट आहेत. त्यांचे सहकार्यांच्या माध्यमाने या मॅच आयोजित केल्या आहेत. पहिला दिवस आहे त्यासच आमचे मान्यवर लागलेले आहेत. इथं राजू पाटील यांच्या सन्मान करायचा. हा पाणी घ्या ना विचारू नका. पुणेकरांनी पाणी घ्यायचं झालं नाही घ्यायचं आहे. जे कोण राहिले असतील त्यांना विनंती आहे जेवायचं आहे. सोयी गेले जेवायचं आहे त्याचं आहे. त्यानंतर होणार आहे बोरोली बॉईज वपशा आगरी कोळी भाईंदर संघ नाईक भाईंदर 11 या संघाला नाणवी द्यायची आहे. बोरोली बॉईज आणि आगरी कोळी संघ नाईक नाणवी यायचं आहे. तसेच कोण खेळाडू माझे असतील त्यांची आम्हाला गणी करून द्यायची आहे. त्यांचाही साथी सन्मान केला जाईल. या 50+ बेलापूर यांच्या विद्यमानी या मॅच आयोजित केले. त्याचे सहकारी त्यांचे बरेचसे आहेत. झेंडे आहेत. तसेच शंकर आहेत. साहिल आहेत. मुंबईकर भूषण आहेत.
आणि त्यांचे सर्व सहकारी चला संघा शरण लावायचं आहे. आपला 12 प्लेट पाठवायचं एक पुणे संघाचा 12 प्लेट पाठवा. पुणे संघ मला 12 प्लेट पाठवायचा आहे. इकडे इकडे वरती वरती आहे दादा. सामान गेलं तर घरपोच होईल, घाबरू नका पुणेकर. तुम्ही पाहुणे आहेत, पुढच्या जिल्ह्यातून आलेले आहात. तुमचा मान ठेवणं आमचं गरजेचं आहे. बसून राहायचं इथे. चला सलामी जोडीमध्ये पाठवायचं आहे. बोरली बॉईज मुंबई आणि आगरी कोळी भाईंदर नांदेडचा आहे. आगरी कोळी आणि बोरोली बॉईज मुंबई दोन्ही संघाला माझा आवाज पोहोचेल तर नांदेड याचा आहे. कुठल्या वेळी जाय करू नका. बोरोली बॉईज सगळं नाही का आपल्या विनंती आहे. तसेच दिनेशभाई निलेशभाई उल्हास पाटील यांची गुन्हे लागली होती मावशी पण आता गेलेत का कारण नसतं. चला बोरली बॉईज आणि आगरी कोळी बाइंदर आपल्या विनंती आपला आवाज पण असेल कृपया वेळ जाय करू नका. नांदेड यायचं आहे ना बाइंदर समोर. बोरोली बॉईज संघनायक बाइंदर संघाचा इथं आलेले आहेत प्लेयर. बोरोली बॉईज संघनायक बोरोली बॉईज संघनायक माझा आवाज पोहोच असेल तर नांदेडचा बोरोली संघनायक. बोरोली बॉईज संघनायक माझा आवाज पोहोच असेल तर कृपया नांदेड यायचं आहे. बोरोली बॉईज संघनायक हो काय ते आता मेगाबाई 4 वाजेपर्यंत खुलेल. मग कसे येणार ते मुश्किल आहे. मला आलंच माहिती मॅच संपल्यानंतर बघूया आपण काय करायचं. सीन आहे. नाही मला काय माहिती म्हणून मी आवाज देतो. तुम्ही हात केला मी बोलणार नाही तर ना मला माहिती नवीन आहे, मला ओळखत नाही पुढे. फोन आला होता ना. हां हां तो कुर्ल्यापासून फक्त मेगाबाई लागला. लागला तुम्ही गाड्यात नाही. नाही काढत नाही बरोबर ते ठाण्यावर आले. आहे ना आणि ते पोहोचले. बरं चालेल त्यांना माहिती नाही काय ना पहिलेच टाइम आहे. बरं ठेवा ना. चल मी अनाऊन्स करत नाही, मी थांबतोय. चला नाही होते गाडीचं तुमचे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 55 धावांचा लक्ष करायचा आहे. 30 चेंडू आणि 55 धावा. 30 चेंडू आणि 55 धावा. सामना सुरू करा पंचांनी. बॉल द्यायचा पंचांकडे. तर सलामी जोडी मैदानात गेलेली आहे. ही सिनियर कुर्ला संघाची सलामी जोडी मैदानात गेलेली आहे. बस रे नाही ते पुणे करायचं. ते बोलावलं महेश बोला हे कुर्लावाले सांगा. हां महेश बोला. चेतन आणि धीरू वीरू चेतन आणि वीरू अशी ही जोडी सलामीला आलेली आहे. आणि पहिला गोलंदाज महेश यांची निवड झाली. महेश पुणेरी संघ आहे. पहिला टाईम मी मॅचची मॅच बघतोय. पुण्याला जाता येताना मॅच बघतो पण कधी उतरलो नाही पुण्यामध्ये. 30 वर्ष सर्व्हिस केली पण सातारा जातो आम्ही पण पुण्यात कधी उतरलो नाही. फक्त स्वारगेट स्टेशन पण त्या पुढे नाही उतरलं पण स्वारगेटमध्ये. चला पुण्याचा संघ आहे, बघूया कसा.
महेश पहिला चेंडू कट केलाय मिड विकेटला. एक धाव नक्की मिळेल. प्रयत्न चांगली फिल्डिंग झाली आहे मिड विकेटला. चांगला चेंडू क्लिअर केलाय. एक धाव मिळते. 55 धावांचा लक्ष करत 30 चेंडू 55 धाव एक माफक आव्हान. आणि आता कशी कामगिरी करतो बघा. पहिला गोलंदाज पुणे संघाचा महेश मिड विकेटला शतरंज चेंडू अडवलाय. एक धाव रोखू शकला नाहीये. कट केलाय लॉंग ऑफला. शतरंज चेंडू खाली जातो. चेंडू चांगला क्लिअर केलाय. चांगलं फेरी अडवलाय. पंकजने अडवलाय पण 2 धावा काय पंकज रोखू शकत नाहीत. महेश आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. कोशिश करतोय पण तेव्हा फलंदाज चांगला आहे. थोडं प्रत्येक चेंडूवरती धाव घ्यायचा मनसुबा सबळ ठरला. या षटकात त्याने आता चांगली कामगिरी या चेंडूत 3 धावा केलेल्या आहेत. विरुनी मारला चेंडू कट केलाय लॉंग ऑफला. शतरंज झेलच्या खाली जातोय आणि हा झेल जो सुटलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. राजूला चेंडू गवसला नाहीये. चकवा देऊन जातोय. चेंडूनी 4 धावा गाठल्या आहेत आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 7 धावा. 7 धावा ना 7 धावा झालेल्या आहेत. आपर्यंत चेंडू जातोय गलीमध्ये. 55 अवंत धावेचा धावसंख्या 8 धावा झालेल्या आहेत. कट क्या हा झेल टिपलाय. सुरेश झेल टिपलाय. संजीव झेल टिपलाय गलीमध्ये. चांगला प्रेशर झेल टिपलेला आहे आणि आता गडी बाद होतोय. पहिला आधारस्तंभ गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या किंडार पडलाय. या पहिला पुढचा कोसळलाय. एक मावळा चित होतोय. पुणेकरांनी मावळा चित केलाय आणि सुरेश झेल टिपलाय गलीमध्ये आणि गडी बाद झालाय. फलंदाज वीरू आता बाद होतोय. चेतन मधून साबुदा नॉन स्ट्रायकेनला. कुर्ला संघाचा पहिलाच भगदार पडले. पहिलेच मावळा चित होतोय. झेलंदाज चेतन यांनी चांगली बॉल केलाय. झेल टिपलाय गलीमध्ये. आता बघूया मुंबई सिनियर 11 आता अतुल चालू खेळण्यासाठी 1 डाऊनच्या स्वरूपात. अतुल यांना धावा करायच्या त्या 54. संघाची धावसंख्या करायची आहे. त्या संघाने वाटचाल चालू आहे पण थोडी पिछाडी झाला. पहिला गडी हा 8 वरती बाद झाला आहे आणि आता नवीन फलंदाज गेला खेळण्यासाठी अतुल गेलेला आहे. अतुल गेलेला आहे खेळण्यासाठी. मुंबई आणि पुण्यामध्ये सामना सुरू आहे. सिनियर संघ कुर्ला सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला याच्यामध्ये सामना सुरू आहे. पुणे विवन पुणे यामध्ये सामना सुरू आहे. पुणे संघाने फाईट करण्यासाठी ज्यादा चेसिंग येणारा संघ आहे तो कुर्ल्याचा संघ आहे. मुंबईचा साईक संघ आहे आणि त्याला पुणे संघाला फाईट देणं दिसते. बघूया षटकातील काय चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असावा. 8 धावा दिल्यात आणि एक गडी बाद केले या गोलंदाजांनी. महेश या गोलंदाजांनी चांगली कामगिरी. धावदार गोलंदाजी म्हणा हरकत नाही आहे. पुढील चेंडू प्लेसमेंट केले पॉईंटला. शतरंज चेंडू अडवतोय. 1 धाव मिळते. विजयी चेंडू अडवला आहे पण 1 धाव रोखू शकत नाही. धावसंख्येने 1 दिवस पुढे धावसंख्या झाली 1 षटक 1 बाद. 9 धावा झालेल्या आहेत. 9 धावा झालेल्या आहेत. षटकावटी त्यांना 11च्या कधी वाटचाल करावी लागल या सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला या संघाला. बघूया आता नवीन फंड गोलसाठी कोणाला बांधला जातोय. एक काढली ना. एक काढली गलीमध्ये. आता किशोरला आणलेला आहे. पुण्यामध्ये बोपोडी देवरोड असे बरेचसे एरिया आपल्याला माहिती नाही पण पुन्हा फक्त माहिती आहे. कृपया बाईक बस हे ट्रक काढायला इथून. ट्रक काढायच्या पुढे घ्यायचा आहे. ट्रक चालक मालक आमचा आवाज गाडी इथून काढायची आहे. ट्रक विनंती ट्रक काढायची इथून. चालक मालक ट्रक काढायची इथून. वाहन चालक विनंती आहे एवढा पुढे येऊन पार्किंग करायची आहे. या ग्राउंडच्या समोर गाडी नाही लावायची आहे. ती समोर गाडी आहे 4 व्हीलर ती काढायची आहे. दोन्ही 4 व्हीलर काढायची आहे समोरच्या. सुधीर पाटील इथं आलेले त्यांचं स्वागत करतील. सॉरी इकडे सुधीर पाटील आपल्या विनंती इकडे यायचं आहे. सुधीर पाटील इकडे यायचं आहे. इथं वेळ राहायचं आहे. संघटनेचे सदस्य आपली वाट बघत असतात. ट्रक काढायचं आहे.
पंचांचे सगळ्या सहजकांना पुणेकर आपला विनंती आहे, आपला सही निर्णय देऊ, असं काय गैरसमज कोणा इथं योग्य तो निर्णय दिला जातोय याची आपण दक्षता घ्यायची आहे. धावसंख्या 9 धावा झाले, एक गडी बाद झाला आहे. 55 धावा करायच्या. षटक हे दुसरं षटक चालू आहे. किशोर आपल्या गोलंदाज सज्ज. कट केलाय चेंडू मिड बाउंड्रीला, चांगला प्रहार. राहुल चेंडूच्या खाली जातो, चेंडू कलेक्ट करतोय आणि मी क्षेत्रामध्ये राहुलचं संतुलन बिघडतोय, पण 2 धावा काढण्याचा सरशी ठेवतोय फलंदाज किशोर आणि 2 धावा काढल्यात. धावसंख्या डबल अंकात 11 धावा झालेल्या आहेत. 11 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकला किशोर आहे ना, किशोर गोलंदाजीकडे सज्ज. आणि आता हा बघूया झेलच्या क्षेत्ररक्षक उभा आहे आणि राहुल झेल टिपला आहे आणि गडी मात्र बाद होतोय. मुंबई संघाचा गडी बाद होतोय, म्हणजे सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला संघाचा दुसरा गडी बाद झालाय. धावसंख्या झाली ती 11 वरती. अतुल हा बाद झाला. चेतन अजून शाबूत आहे. 55 करायचे ना, 55 धावा करायचे आहेत. काय नाव काय त्यांचं भाऊ? धर्मेंद्र आलेला आहे. धर्मेंद्र चालला खेळण्यासाठी. धर्मेंद्र आणि चेतन ही जाडी मैदानात उभी आहे. यानंतर होणारा सामना थोड्या वेळात पोहोचला जाईल. बायदरचा संघ इथं सज्ज झालेला आहे, तरी बोरोले संघ काय कारणास्तव येण्याची त्यांनी कोशिश करतायत. कट केलाय पॉईंटला. शतशक चेंडू अडवतोय अजय यांनी झेल सुरू ठेवला होता मागाशी गलीमध्ये. 1 धावांनी धावसंख्या पुढे सकले. धावसंख्या 12 धावा झालेली आहेत. धावसंख्या 12. सामना सुरू आहे. सिनियर 11 मुंबई विपक्ष पुणा 11 पुणा. मैदानात चेंडू पॅड आदळतोय सुद्धा. हिस्ट्रीच्या अजून गोलंदाज चेंडू पुढे फळकून अडवतोय. कुठली धावने धावसंख्या स्थिर ठेवली ती 12. 2 बाद. पुन्हा आणि मुंबई. मॅच बघूया आता. राहुल झेलच्या खाली उभा आहे आणि हा झेल टिपलाय. राहुल झेल टिपलाय. झेल तिथं टिपलेला आहे. संयोजक ते लाईन बघायचं आहे. जेडवे गडी बाद झालेला आहे. चेतन हे बाद झालेले आहेत. राहुलने 2 झेल टिपलेले आहेत. काय नाव चाललं याचं? 12 झालेला आहे. बघा जे जे खेळाडू आलेले आहेत त्यांनी जेवून घ्यायचं आहे. संघ जे आले असेल, ज्यांनी कोण राहिला असेल तर जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. जेवढे खेळाडू आले त्यांना माझी विनंती आहे, आपण इथं जेवायचं आहे. हा एक चेंडू निर्धाव गेलेला आहे. धावसंख्या स्थिर ठेवली ती 12 आणि षटक संपलेलं आहे. आता मुंबई संघाची थोडी गतागुत झालेली आहे. 2 षटकामध्ये धावा त्यांनी केलेल्या आहेत, त्या 12 केलेल्या आहेत आणि 3 गडी जिथे बाद झाले त्यांना 55 धावा करायची आहे. पुण्याला कुठे आला तुम्ही?
ज्या राहुलने या क्रिकेटमध्ये आता 2 झेल टिपल्या या मिड बाउंड्री लावे आणि सगळे झेल टिपलेले आहेत. आठवण ठिकाणी राहुल आपल्याकडे पहिला चेंडू सांगता करतोय, पहिला चेंडू यशाचा विसरतोय आणि पंचाचा धुळाला हा अवांतर धावेचा. अवांतर धावसंख्या 13 धावा झालेल्या आहेत. मुंबई सिनियर क्रिकेट क्लब मुंबई थोडा पिछाडीवर दिसतोय. राहुल एक फास्टिंग मारा करतोय, चेंडू सेफ शॉट स्वतः काढवण्याच्या प्रयत्नात, पण असे होतं एक धाव मिळते. एक धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 14 धावा झालेली आहेत. 55 धावा करायच्या मुंबई संघाला. पुणे संघाची सुरुवात चांगल्या दमदार आहे. राहुल हे षटक तिसरा टाकण्यासाठी सज्ज होतोय. चेंडू कट केलाय, चेंडू भगवानने अडवलाय अकाउंटमध्ये. हा झेल टिपला जोड्या, झेल टिपलेला आहे कवरमध्ये. भगवाननी हा झेल टिपलाय पॉईंटला इथं दिसत आहे मला. धावसंख्या 14 वरती 4 गडी बाद झाले. मुंबई संघाची थोडी घसरवणी झालेली आहे. मग या सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला यांची आता 4 गडी 14 वरती बाद झाले. त्यांना 55 धावा करायची आहेत आणि बाळा हा 0 वरती बाद झालेला आहे. आता नवीन फंडा जातो खेळण्यासाठी. प्रभाकर चाललेला आहे खेळण्यासाठी. बाळा ठिकाणी प्रभाकर चाललेले आहेत. चला गोलंदाज सांगच्या पुन्हा चेतन. राहुल अप्रतिम कामगिरी. आप चांगली गोलंदाजी राहुल याच्याकडून, ज्यांनी झेल बी 2 टिपले आहेत मिड बाउंड्रीला. राहुल एक चांगली कामगिरी. आता चांगला चेंडू बीट होतो फलंदाजाला. चेंडू समजून फलंदाजाला. चेंडू बॅट फोडतो डायरेक्ट हिस्ट्री जातो, विसरतोय चेंडू. हा बीट करून जातो. अशीच कामगिरी करायला पाहिजे. एक चांगली असूट मारा काढला पाहिजे. हाही चेंडू पण हाही चेंडू निर्धाव सांगतायत गोलंदाजी. चांगली तालमी. लगातार बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले आणि एक कॅच पकडला पॉईंटला. असे 3 चेंडू एकही धाव आली नाही. धावसंख्या झालेली 14, 4 बाद. 55 धावा करायचे मुंबई संघाला, सिनियर मुंबई संघाला. स्ट्राईकला कोण आहे झेंडे? स्ट्राईकला कोण आहे? प्रभाकर स्ट्राईक एंडला आहे. राहुल एक फास्टिंग मारा करतोय प्रभाकरला. हा झाडू फेर मारलेला आहे. हाही चेंडू लगातार 4 चेंडू टाकलेले आहे गोलंदाजांनी. धावसंख्या स्थिर ठेवली ती 14. 4 चेंडू या गोलंदाजांनी टाकले, निर्धाव टाकलेले आहेत. एक गडी त्याचा बाद केलेला आहे आणि हा फलंदाज आहे विकेटवरती उभा. याने 3 चेंडू निर्धाव खेळलेला आहे. एकही धाव केली नाही 3 चेंडूवरती. आणि आता प्रभाकर आता हाही चेंडू लगातार 4 चेंडू निर्धाव टाकले प्रभाकर खेळून काढलेले आहेत. आणि राहुल ही चांगली कामगिरी. संघाची धावसंख्या ती 2 षटकं 3 का 2 झाले, 3च का 2 षटकं? 2 षटकं झाले ना. हा 3 षटकं आणि 14 धावा. सामना पुढे गेला सांगण्याची गरज नाही आहे, कारण मोठी खेळ घ्यायला लागेल. आता कोणसाठी आलेला आहे त्याला विजयाला पाचारण केलेलं आहे. बॉलर विजय बॉलर विजयला आणलेला आहे. विजय फर्स्ट रन पहिला चेंडू टाकतोय. सुद्धा झेलला झेलच्या गाडी लॉफ्टी शॉट आणि हा झेल पंकजी जर सोडलेला आहे. 1 धाव मिळतो प्रयत्नामध्ये. 2 धाव संतुलन मिळवण्याचा उडवला पंकजाचा चेंडू मिस होतोय, पण हा झेल पंकज सोडतोय. या 2 धाव मिळतात. 2 धावने धावसंख्या 16 धावा झालेल्या आहेत. 55 धावा करायची आहे. षटक चालू आहे. तिसरा ना
तो चालू आहे. सतत सुरुवात झालेली आहे. 2 धावा आलेल्या आहेत. क्रिकेट क्लब सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला संघाची थोडीशी पेचाडी आहेत. चेंडू मांडला आहे. मिड विकेट फायनलच्या मध्ये महेश चेंडू काढवतोय आणि चांगली फेकी करतोय. एकच धाव मिळते. एक देऊन धावसंख्या 17 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 17. पुन्हा संघाची वाटचाल विजयाच्याकडे दिसते, कारण षटकार चौकाराची अपेक्षा करणं फार गरजेचं आहे. म्हणजे आता तो टाईम निघून गेलेला आहे. आता म्हणतो दिशा भडकतोय गोलंदाज. हा चेंडू मी निर्धाव. धावसंख्या स्थिर ठेवली ती 17. तेवढे चेंडू पॅडा धरतोय पण असं धावतोय आणि डायरेक्ट हिट आहे आणि गोटी नेम डायरेक्ट चेंडा उधळलेला आहे. गोलंदाज चांगला त्यांनी गोटी नेम गेलेला आहे. विजयने चांगला नेम केला आणि गडी बाद झालेला प्लेअर आहे. आता 5 गडी त्यांचे तंबूत परतलेले आहे. किती बॉल बाकी अजून? 3 बाकी ना. बॅट्समॅनचं नाव सांगायचं आहे. सुधीर आलेला आहे. सुधीर विजयाने आता चांगली गोटीने दाखवलेला आहे. जे कोण जेवणासाठी राहिले असतील खेळाडूंपैकी तेवढ्या संघाला विनंती आहे, आपल्याला प्लेअर असला तर जेवण घ्यायचं आहे. या बेलापूर 50+ यांच्या विद्यार्थी मॅच आयोजित केल्या. पहिला दिवस आहे आज. या येणाऱ्या 8 संघाचं अभिनंदन. जसे नेरा, पनवेल, रसायनी, रायगड, पुणे इंडियन पुणे, सिनियर संघ कुर्ला, बोरोली बॉईज आणि भाईंदर बॉईज असे जे संघ आले त्या सैनिक संघाचं अभिनंदन. तसे डोंबोली RSSS डोंबोली या संघाचं अभिनंदन. जे 8 संघ आले त्या संघाचं अभिनंदन करीन. या मॅची हरेश कोळी तसेच संजय त्यांचे इतर सर्व सहकारी यांच्या विद्याने या मॅची आयोजित केल्या. आजचा पहिला दिवस. पॅड अपील आणि गडी बाद होतोय. गडी पंचांनी बाद ठरवलाय. हा 5वा गडी बाद 17 वरती. आता बघा मुंबई संघाची थोडी गलती लागलेली आहे. सहा गडी त्यांचे तंबू परतलेले आहेत कुर्ला संघाचे. प्रेम आलेला खेळण्यासाठी चाललेले आहेत. ओढ संपली का बा? ओढ संपली. आता स्ट्राईकला प्रेम. विजय आपल्या गोलमात सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी राहुल यांनी दाखवली. धारदार करमई गोलंदाजी. त्या बळावरती त्यांनी 3 ते 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि त्या बळावरती मॅचचा स्कोर हा याच्यावरती थोडा प्रतिबंध लावलं होतं. मग आता विजय त्याच गोलंदाजी त्याच नक्षावरती 30 कदम गोलंदाजी करतो. विजय एक फास्टिंग मारा करतो प्रेमसाठी. चेंडू पॅड आणि गडी बाद होतोय. गडी बाद होतोय. हा 7 बाद 17 आणि षटक संपले. मला वाटते आता खेळ संपलेला आहे. नाव काय दादा तुमचं बॅटमॅनचं? सिनियर खेळाडू नयन यांची वणी लागलेली आहे. पण आता वेळ निघून गेले. आता ह्या गोलसाठी आला आहे गोलंदाज. विजयच्या जागेवरती नवीन गोलंदाज आलेला आहे. नाव राजूराय पाहिजे नाव. अरुण आलेला आहे.
अरुण आलेला आहे. चेंडू पॅडात होते, इथे होत्या, चेंडू विसवतोय, कुठलीही धाव नाही आहे. अरुण चांगली कामगिरी गोलंदाजी केली, धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या स्थिर ठेवली. ती 17 होती, गाडी अटकली, 7 गडी त्यांच्या समोर पडलेत. कुठल्या संघाचे 7 गडी बाद झालेले आहेत. हाही चेंडू निर्धाव. बॅटमन कोण आहे बरोबर, सुधीर आणि 9 सेकंडला फलंदाज उभे आहेत. नयन आणि सुधीर जोडी मैदानात. कट केलाय चेंडू, मिड विकेटला गॅस शॉट आहे. हा नक्की जाईल चौकात, देऊन जाईल चेंडू. आणि या 4 धावा, 4 धावांची धावसंख्या झाली ती 21 धावा झालेली आहेत. धावसंख्या 21. हा आले ना चांगलं, गाडी ट्रेनमध्ये अडकले तिथं कुठेतरी. हा बोरवली संघ ते आले, ते भाईंदरवाड आले, भाईंदरवाड येऊन गेला, आता थांबून गेला ना. भाईंदर संघनायक जर आपण इकडे यायचं, भाईंदर संघनायक. आणि हाय चेंडू गेला निर्धाव. भाईंदर संघनायक जरा इकडे यायचं आहे. आणि हा सेफ शॉट आहे, 1 धाव सहज मिळते. 1 धाव धावसंख्या झाली ती 22 धावा झालेल्या आहेत. आणि मॅच संपलेली आहे मराठी, आहे अजून संपलेली आहे, संपवली झाल्या बी.